एक लाइन और लेंथ भरी गेंदबाजी करना कितना अहम है। टॉस जीता कामोटे के कप्तान ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। आज के दिन का यह पहला मुकाबला पांच ओवर का यह मैच। शॉर्ट ऑफ लेन गेंद डाली गई थी। गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी। ऑन साइड के ऊपर मारना चाहते थे। बल्ले का ऊपरी किनारा गिर गई। शॉट एक्स्ट्रा कवर पर सिंगल जरूर मिला बल्लेबाज को, लेकिन इस सिंगल के लिए उन्हें पसीना बहाना पड़ा है, क्योंकि सपना कुछ और था, हुआ कुछ और। ऑन साइड को क्लियर करने की कोशिश कर रहे थे मिड विकेट के ऊपर से। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ये तीसरी गेंद ऑन साइड के ऊपर। खिलाड़ी तैनात है मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच। जो 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर रहते हैं उनमें से एक है लॉन्ग ऑफ, तो दूसरा मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच। तीन रन हो चुका है। 2 के निजी योगदान पर विशाल पाटिल, 1 पर ऋतिक पाटिल। स्ट्राइकर एंड पर अब ऋतिक। बड़ौली टीम काफी टच में नजर आ रही है इस साल। 3 जगहों पर 9 ट्रॉफीज अब तक ये टीम जीत चुकी है। मेरे साथी स्कोरर गुलशन ने मुझे बताया। और वही दूसरी तरफ कामोजी भी एक व्यावसायिक ग्रामीण टीम मानी जाती है। प्रोफेशनलिज्म है इनके पास भी। बड़ी प्रतियोगिता की विजेता। सर्व कार्येषु सर्वदा। तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 12 रन। 12 रन। देखिए 5 गेंदें इतनी अच्छी डाली गई थी। 6वीं गेंद भी अच्छी थी, लेकिन तारीफ करनी होगी बल्लेबाज विशाल पाटिल की। जिस तरह उन्होंने उस गेंद को जो ऑफ स्टंप की लाइन पे थी, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से जिस तरह से लॉफ्टेड ड्राइव खेला है, वो वाकई काबिल तारीफ था। WTC के माध्यम से ये लाइव प्रतियोगिता जा रही है। I11 की एक बड़ी प्रतियोगिता। कैलाश दादा म्हात्रे मुख्य ऑर्गेनाइजर। एक बड़ा नाम पूरे रायगढ़ में आई ग्रुप के चर्चे होते रहते हैं। गेंदबाज तहमत मादरे लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी होती हुई रिवर्स स्वीप दागने की कोशिश। अपील की गई, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर द्वारकानाथ
लेग बाई का इशारा हुआ, लेकिन ये सही संकेत है इस कप्तान की। मैं दाद देना चाहूंगा कमोडी के कप्तान की। दाएं हाथ के बल्लेबाज है तो अपने पास के बाएं हाथ के गेंदबाजों के लिए उन्होंने इस्तेमाल किया और ये सही भी है। जब भी दाएं हाथ के बल्लेबाज हो और आपके पास अगर स्विंग कराने वाले बाएं हाथ के गेंदबाज हो तो उनका इस्तेमाल होना ही चाहिए। ये सीधी सादी रणनीति है और सीधी सादी रणनीति का इस्तेमाल करते हुए कामोटे के कप्तान। लेकिन फिलहाल टोटल आ चुका है 13 रन। 13 रन बिना कोई नुकसान। 7 गेंदों की समाप्ति हो चुकी है 30 में से। फिर से एक बार अक्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, हालांकि गेंद बल्ले पे नहीं आ रही है और ये अच्छे संकेत है बॉलर के लिए। भले ही सिंगल गया हो लेकिन वो लेग बाइज के तौर पर जा चुका है। इससे अंदाजा लगाया जा सकता है कि कितनी इफेक्टिव गेंदबाजी हो रही है दहीवत महात्रे की। यंग टैलेंट है ये, पिछले 3-4 सालों में एकदम से उभर कर आए हैं टीम कामोटे के लिए। इस ओवर की तीसरी गेंद, 14 पर आता हुआ टोटल। ओवर नंबर चल रहा है दूसरा। यहां पर 3 खिलाड़ी होंगे 30 गज दायरे के बाहर। तो अगर देखा जाए तो लॉन्ग ऑन, डीप स्क्वायर लेग और डीप एक्स्ट्रा कवर, ये 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर हम देख रहे हैं। ये फील्ड सेट की है। पहला स्लिप शॉट, थर्ड मैन। ये देखिए फिर से एक बार ये रन पाई के तौर पर मिला है, यानी कि दैवत महात्रे बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। तीनों ही गेंदें उन्होंने ऐसी डाली कि बल्लेबाज का बल्ला उन्हें छू तक नहीं सका। विशाल, ये देखिए ऊंचा खेला, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर ट्रैवल हो रही है लेकिन ऊंचाई ज्यादा, लंबाई कम और इसी के साथ यह पहली सफलता मिली कामोडी टीम को और उस सफलता को दिलाया दैवत महात्रे आउट होने वाले खिलाड़ी अमन 11 बड़ौली की तरफ से प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर विशाल पाटिल। छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला गेला आहे। राज्य व्हावं श्रींची इच्छा आणि जी इच्छा त्यांनी पूर्ण केली ते छत्रपती महाराज। आधी लगीन कोंडाळ्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता। महाराज, जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार। अशा निष्ठावान मावळ्यांच्या साथीने ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। तो टोटल अगर हम देखें इस ओवर में दैवत महात्रे काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। जिस अंदाज से वो गेंदबाजी कर रहे हैं, 3 गेंदें उन्होंने डाली, लेग बाय के तौर पर रन आए। जब चौथी गेंद डाली बल्ले पे आई, विकेट मिला। लॉन्ग ऑन के ऊपर एक आसान सा कैच। एक अच्छे ओवर की तरफ बढ़ रहे हैं। सुलक्षण ने भी 5 गेंदें अच्छी डाली, 6वीं गेंद भी अच्छी थी, लेकिन उस वक्त तारीफ करनी होगी विशाल पाटिल की जिस तरह उन्होंने उसे पिक किया। ये देखिए जैसी फील्डिंग सेट की है वैसी बॉलिंग की लाइन है। कामोटे के गेंदबाजों की शुरुआती 2 ओवर में मुझे यही बात अच्छी लगी। जो फील्ड सेट उन्होंने की है बल्लेबाजों के हिसाब से वैसी ही गेंदबाजी हो रही है। बाएं हाथ के बल्लेबाज कमलेश आ चुके हैं। अमन बड़वली थोड़ी सी संकट में जरूर है, लेकिन क्या इस संकट से कमलेश इस टीम को उबारेंगे? क्या ये संकट मोचक बनेंगे? बनना तो चाहिए, क्योंकि ये जिस तरह से ये टीम खेल रही है इस सीजन में, इनफॉर्म टीम है। कोई भी बंदा आके खेल सकता है, एक अच्छी पारी खेल सकते हैं। कॉन्फिडेंस लेवल बढ़ता है आपका जब भी आप एक विनिंग ट्रैक पे चल रहे होते हैं। लेकिन वही दूसरी तरफ देखिए सुलक्षण अपने साथी को समझाते हुए, जो उनके पास जो एक्सपीरियंस है उस एक्सपीरियंस का इस्तेमाल करते हुए, बताते हुए कि आपको किस लाइन पे गेंदबाजी करनी है, भले ही आपके सामने बाएं हाथ का बल्लेबाजी क्यों ना हो। तर नक्कीच विजेता संघ या सामन्यामध्ये जो जिंकेल त्याने कुठेही जायचं नाहीये याची नोंद घ्या।
16 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं। इस ओवर में महज आए हैं 4 रन और इस ओवर की आखिरी गेंद करेंगे दयावत। आखिरी गेंद करेंगे। अच्छा ओवर है क्योंकि शुरुआती ओवर में गए थे 12 और इस ओवर में 4। WTC के माध्यम से ये लाइव प्रतियोगिता जा रही है। 11 ओवर कैलाश तथा म्हात्रे ऑर्गेनाइजर की भूमिका में ये फिर से एक बार अक्रॉस लाइन खेलने की कोशिश। एक रन तो जरूर मिला लेकिन क्या मिलेगा दूसरा? तो अंपायर का लेग बाय का इशारा। एक ही गेंद इस ओवर में बल्ले पे आई, वहां पे विकेट मिला। एक बहुत ही बढ़िया ओवर की समाप्ति हुई। दयावत म्हात्रे की खुलकर खेलने का मौका नहीं दिया, भले ही मैंडेटरी पावर प्ले हो। ओवे का ये मैदान काफी बड़ा नजर आता है। अब देखिए खूबसूरत मैदान है और इस खूबसूरत मैदान पर I11 ओवे द्वारा ये क्रिकेट का खूबसूरत कारवा ऑर्गेनाइज किया जा चुका है। हमारे शायराना कमेंटेटर अशरफ पटेल भी यहाँ पर मौजूद है, उनका भी हम स्वागत करेंगे। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर और हमारा साथ आज देंगे कुणाल दाते। इस नाम की काफी दहशत है टेनिस क्रिकेट कमेंट्री में। और हमारे प्रेसिडेंट संदीप पाटिल साहब, इनके क्या कहने? तर याच दरम्यान सन्माननीय पाहुणे विश्वास भगत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तसेच राजा भगत या दोन्ही मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो व्यासपीठावरती. आणि याच दरम्यान आमचे रोंजनचे बालाराम पाटील आणि वैभव पाटील हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. रोशन म्हात्रे एक ऑलराउंडर की भूमिका निभाएंगे। इनकी बल्लेबाजी भी मैंने देखी है, गेंदबाजी भी मैंने देखी है। निजी फैन हूं मैं इनका, क्योंकि निर्णायक मोड़ पर इस यंग टैलेंट ने पिछले 2-3 सालों में बहुत बड़े अच्छे कारनामे किए हैं। राइट आर्म राउंड द विकेट आएंगे ये बाएं हाथ के बल्लेबाज के लिए कमलेश के लिए ये गेंद, लेकिन शायद दिशा से भटके, लेग स्टंप से बाहर। व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 18 रन। देखिए ढेर सारे मेहमान यहाँ पर बैठे हुए हैं। 5 दिन यहाँ पर मेहमानों का तांता लगा रहेगा, क्योंकि पूरे रायगढ़ में I11 ग्रुप मौजूद है। पूरे रायगढ़ हो, ठाणा हो। ये देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश और कमलेश हुए कामयाब। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे स्लोक स्वीप के सहारे भेजा, मिड विकेट बाउंड्री के बाहर। ये लंबा छक्का। निश्चित तौर पर छत्रपति शिवाजी महाराज आज भी अमेरिका में अगर आप जाएंगे तो मैनेजमेंट ऑफ गुरु शिवाजी के क्लासेस आपको नजर आएंगे, क्योंकि जो मैनेजमेंट उनके पास थी वो किसी और के पास नहीं थी। समुद्री सेना का पहला निर्माण किया उन्होंने। वो जानते थे कि दुश्मन समंदर के सहारे भी हमारे अंदर घुस सकता है, इतनी दूरदृष्टि थी उनके पास। फिर से एक बार अक्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, अपील की गई। तर अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल याची नोंद घ्या. जो पंचांचा निर्णय असेल तोच निर्णय अंतिम मानला जाईल याची नोंद घ्यायची. आणि कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तो कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम। छक्का खाने के बाद एक डॉट गेंद के साथ वापसी की है गेंदबाज रोशन ने। कमलेश क्या छक्का लगाया था उन्होंने, बैकफुट पे गए थे, स्लॉग किया था गेंद को मिड विकेट बाउंड्री के बाहर। ये शायद खराब गेंद, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। रविंद्र पाटिल सर का व्हाइट बॉल का इशारा आ चुका है और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल
25 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये देखिए हल्के हाथों से इस गेंद को खेला, लेकिन गेंद गई सीधा डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर। ये ड्राइव जरूर किया था इस गेंद को कमलेश ने, लेकिन खिलाड़ी वहां पे तैनात था, इसलिए महज गया सिंगल। 26 पर आता हुआ टोटल। ओवर नंबर चल रहा है तीसरा। 5 ओवर में 50 का मैच भी यहां पर रफ एंड टफ हो सकता है इस ग्राउंड की भौगोलिक स्थिति को देखते हुए। ये फिर से एक बार अक्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, डॉट गेंद की समाप्ति हुई और इस डॉट गेंद के कारण रुकावट टोटल वहीं पर 26। ये ऊंचा खेला, गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ आउट होने का खिलाड़ी, ये दूसरा झटका मिला ऋतिक पाटिल के तौर पर टीम अमन 11 वडवली को। तो नए बल्लेबाज ऋतिक के आउट होने के बाद विकास आ चुके हैं। अमन 11 वडवली थोड़ी सी संकट में जरूर है, लेकिन कमलेश के पास वो ताकत है जो इस टीम को संकट से उबार सकते हैं। जिस अंदाज से उन्होंने छक्का लगाया आखिरी 2 ओवर में, कोई बहुत कुछ कर सकते हैं ये। नाइन वन वडवली। ये देखिए फिर से एक बार कमलेश, मैंने कहा था ये बहुत कुछ कर सकते हैं और उन्होंने किया। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर एक लंबा हिट लगाया, 6 रन। इक्यानवे वडवली 9191। देखिए नंबर से भी आज टीमों को पहचाना जा रहा है। धन्यवाद प्रवीण सर। तर याच दरम्यान आपण व्यासपीठावरती सत्कार सोहळ्याकडे वळतोय। आयुष हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर अतुल पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जातोय। या स्पर्धेचे शिल्पकार कैलासदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय डॉक्टर अतुल साहेबांचा। कारण जवळच आयुष हॉस्पिटल आपण पाहतोय आणि त्या हॉस्पिटलचे डॉक्टर साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून कैलास म्हात्रे यांच्या माध्यमातून केला जातोय। तसेच आयुष हॉस्पिटलचे श्रीकांतजी वालेकर, डॉक्टर श्रीकांतजी वालेकर यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय या व्यासपीठावरती। एक अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे आणि आई पनवेल रायगड आई ग्रुप हा अतिशय फेमस ग्रुप आहे आणि त्या आई ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष कैलास म्हात्रे यांच्या विद्यमानातून साकारलेली स्पर्धा। आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। बोलिया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स प्रवीण जी। शुक्रिया संदीप सर, मेहमानों का स्वागत तो होना ही चाहिए। मैंने कहा था 5 दिन यहाँ पर मेहमानों का तांता लगा रहेगा, क्योंकि आई ग्रुप आज ओवे के लिए मर्यादित नहीं रहा। पूरे रायगढ़ में इस ग्रुप के चर्चे हैं, रायगढ़ में इस ग्रुप के सदस्य हैं। रायगढ़, ठाणे, नवी मुंबई, जहां जहां ये ग्रुप पहुंच सकता है वहां वहां ये पहुंच चुका है। और अब आपने देखा होगा, मैं आपके साथ गया था कैलाश दादा म्हात्रे के जन्मदिन के अवसर पर, कितने लोग थे वहां पे। तो ये जो ग्रुप फैला हुआ है उस वजह से मेहमान जरूर आएंगे इस प्रतियोगिता में।
अपनी हाजिरी लगाने के लिए। ये देखिए, ये यॉर्कर लेन डाली गई थी आउटसाइड ऑफ स्टंप, अपील की गई लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर रविंद्र पाटिल स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में, मेन अंपायर की भूमिका में द्वारकानाथ चोरगे। देखिए, स्थानीय अंपायर भी आजकल प्रोफेशनलिज्म दिखा रहे हैं और ये अच्छे संकेत हैं टेनिस बॉल क्रिकेट के लिए, हमारे ग्रामीण क्रिकेट के लिए। ये अच्छे अच्छे खिलाड़ी भी तैयार हो रहे हैं, अच्छे अच्छे कमेंटेटर्स भी और अच्छे अच्छे अंपायर्स भी, जो आज बड़ी प्रतियोगिता में काम कर सकते हैं अपने अचूक सटीक फैसलों के कारण। टोटल आ चुका है 33, 9191, माफी चाहूंगा 9191 वडवली, 91 वडवली यहां पर खेल रही है 33 के योगदान पर। दारोमदार है कमलेश के ऊपर, कमलेश का विकेट अगर मिलता है तो रनों को रोकने की ताकत मिल सकती है टीम कामोटे के गेंदबाजों के लिए। तो देखिए, शकील पटेल जो हमारे बीच नहीं रहे, उनके गाड़ी का ये नंबर था और इसीलिए उन्हीं के याद में ये 9191 ने ये टीम उतारी गई है, क्योंकि हमेशा मैं कहता हूं कि याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने यादों में रहने लायक कुछ काम किया हो, और शकील ने जो काम किया है उस वजह से उनकी यादों को ताजा करने के लिए 9191 वडवली खेल रही है इस सोवे के मैदान पर। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ये गेंद ओवर द विकेट, ये गेंद की थी। दो रन जरूर मिले और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो व्यक्तिगत 50 बनाने पर 3713 यानी कि 3713 यह इनाम आपको दिया जाएगा 3713 रुपए, जो कैलाश दादा मात्रे की गाड़ी का नंबर है। टीम का टोटल मैंने कहा था कमलेश 41 टोटल आ चुका है, लेकिन यहां पर देखिए कमलेश काफी अच्छा खेल रहे हैं। जो बाजी तीसरा छक्का लगा उन्होंने पारी में, जो वडवली 9191 वडवली के हाथ से जाकर निकल रही थी, उसे सम्मानजनक स्थिति में लाने की कोशिश कमलेश कर रहे हैं। 3 छक्के दाग कर अभी भी वो खेल रहे हैं 22 के योगदान पर। इक्कीस के योगदान पर 2 छक्के, 3 छक्के, 1 दुआ। ये गेंद शायद ऑफ स्टंप के काफी बाहर, द्वारकानाथ सर का व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल पहुंच चुका है 42 रन। 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 ओवर का ये मैच, ओवर नंबर चल रहा है चौथा। ये देखिए, ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और ये बड़ी मछली जाल में, क्योंकि स्लोग ओवर में, अंतिम ओवर में गेंदबाज को ये परेशान कर सकते थे और उनको विकेट निकाला दैवत मात्रे ने। टीम का कुल टोटल 9191 वडवली 42 रन। तो नए बल्लेबाज कल्पेश पाटिल के आउट होने के बाद आ चुके हैं। कमलेश के आउट होने के बाद कल्पेश यहां पर आ चुके हैं। देखिए, मेरे साथ कुणाल दाते जुड़ चुके हैं, जिसने हॉटस्टार पर आपने देखा होगा उन्हें आईपीएल में कमेंट्री करते हुए। सात समंदर पार दुबई में देखा होगा, 70 जो गुजरात में हुई हाल ही में, वहां पे देखा होगा। एडजस्टमेंट इनकी तारीफ मैं इसलिए करना चाहूंगा, वहां पर जब हिंदी बोलना पड़ा तो इन्होंने काफी अच्छी, चंदू सर और इन्होंने हिंदी कमेंट्री भी पेश की। तो ये अच्छे संकेत है, एक कमेंटेटर को हर तरह की एडजस्टमेंट के लिए तैयार रहना चाहिए।
गेंदबाज दैवत मात्रे इस ओवर की अगली गेंद करेंगे, लेकिन सामने डाला दैवत मात्रे ने। घुमाव नहीं था इस गेंद में, और घुमाव ना होने के कारण गेंद ने सीधा रास्ता नापा। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। शुक्रिया डीजे। 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए गेंद में घुमाव ही नहीं था, सीधा डाला था सामने। विकास ने यह देखा कि इस गेंद के ऊपर प्रहार मैं कर सकता हूं, खड़े खड़े उन्होंने मारा उस गेंद को। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। रन ही नहीं थे, लेकिन अब रन बन रहे हैं। 48 पर जा चुका है, 12 की औसत आ चुकी है। ये देखिए ये आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर, लेकिन गेंद ने सीधा रास्ता नापा। जैसे लारा को गेंद ने बीट किया, गेंद गई डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। इस ओवर में आए 20 रन। 20 रन आए इस ओवर में, उस वजह से देखिए 52 रन 3 ओवर की समाप्ति के बाद 32 थे। इस ओवर में 20 आने के कारण 52 रन। खासा इफेक्टिव बल्लेबाजी हुई है कमलेश पाटिल की भी और कल्पेश पाटिल की भी। इन दोनों भाइयों ने इस विकास ने वो छक्का दागा, कल्पेश शाला की टाइगर इन पे होंगे। लेकिन अगर हम देखें इस ओवर में शुरुआत बहुत अच्छी दिलाई थी, भले ही विकेट खोया हो कमलेश पाटिल ने अपना, लेकिन 9-1 के लिए इन्होंने एक अच्छी इनिंग खेली है। गेंदबाज निखिल गोवारी। अड़तालीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। डेथ ओवर शुरू हो चुका है। स्लॉग ओवर, ये ओवर अच्छा डालने की जिम्मेदारी है निखिल गोवारी के ऊपर। ये ओवर अगर अच्छा आता है तो 55 के अंदर रोकने का मौका जरूर मिलेगा। लेकिन इस ओवर में अगर अच्छी बल्लेबाजी होती है कल्पेश और विकास की, तो 60-65 के करीब पहुंच सकती है। 9-1 वड़ौली। फिफ्टी 52 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद 13 की औसत से 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए गेंद हवा में कैच होने की संभावना, और यह बढ़िया कैच बैक टू द बॉलर। क्या कैच लिया, अंतिम क्षणों तक गेंद से नजरें नहीं हटाई, गेंद के नीचे आए। खुद अपने फॉलो थ्रो में इस तरह का कैच लेना है, एक अलग फील्डिंग का नमूना होता है, और वो अलग फील्डिंग का नमूना पेश किया गेंदबाज निखिल गोवारी ने। बावन रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए 57 रनों को रोकने की क्षमता है इस गेंदबाज में, लेकिन बल्लेबाजों ने अगर आक्रमण किया तो ये 70 भी जा सकता है। टोटल 70 भी जा सकता है, क्योंकि 52 बन चुके हैं, 5 गेंदें शेष हैं। देखिए धीरे धीरे दर्शकों का तांता भी इस प्रतियोगिता की तरफ बढ़ता हुआ। अगले मैच में आपको शायद मिस्टर कंसिस्टेंट रजत मुंडे खेलते हुए नजर आएंगे। ये देखिए क्या जड़ में गेंदबाजी हो रही है। स्लॉग ओवर में जो गेंदबाजी चाहिए, डेथ ओवर में जो गेंदबाजी हो रही है, वही हो रही है। दूसरा रन पूरा किया गया, और इन 2 रनों के साथ 54 पर आता हुआ टोटल। 4 गेंदों का खेल इस सत्र का शेष है। उसके बाद दूसरे सत्र में हमारे साथ जुड़ेंगे कुणाल।
4 गेंदे अभी भी शेष हैं इस ओवर की। 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर में 32 थे, लेकिन उसके बाद 20 आने के कारण एकदम से टोटल बड़ा 52 बना। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ। टोटल आ चुका है 55। 1 रन से 54 से 1 रन आगे जाता हुआ 55 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये अच्छी गेंद थी, राइट अप इनटू द ब्लॉक होल आउटसाइड द ऑफ स्टंप। तारीफ करनी होगी इस गेंदबाज की। पहली गेंद के ऊपर एक ऐसा कैच लपका जो अनुमान किसी का भी अंदाजा नहीं था कि ये कैच ले सकते हैं, लेकिन अंतिम क्षणों तक गेंद से नजरें नहीं हटाई। कभी नीचे तो कभी ऊपर देखते रहे, लेकिन गेंद के नीचे लाए खुद को और एक अच्छा बेहतरीन कैच लपका वहां पे। और उसके बाद जो गेंदें की है, व्हाइट बॉल जरूर डाली, लेकिन जो स्लॉगिंग होनी चाहिए आखिरी ओवर में, जो बल्लेबाजों द्वारा मारधाड़ होती है, बाउंड्री पार गेंदों को निकाला जाता है, वो करने का मौका नहीं दे रहे हैं गेंदबाज निखिल गोवारी। ये देखिए ऑन साइड के ऊपर खेला है, गेंद हवा में, कैच होने की संभावना थी, कैच छोड़ने की वजह से गेंद सीधा गई वाइड स्लोग ऑन बाउंड्री के बाहर। 4 रन। चार रन स्कोर कार्ड के ऊपर अपने इनिंग के जोड़े और टीम के लिए जोड़े बहुमूल्य 4। शुभम पाटिल ने फिर से एक बार यह फुल टॉस की, गेंद हवा में, कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट। इस गेंदबाज की मैं जितनी भी तारीफ करूं उतनी कम है। डेथ ओवर में इन्होंने काफी अच्छी अब तक गेंदबाजी की है। बघा, शक्ती आणि युक्तीने युद्ध कसं जिंकलं जातं या गाण्यातून आपल्याला खरोखरच तो इतिहास आपल्याला आठवला असेल। बहुत ही बढ़िया ओवर समाप्त हुआ, क्योंकि इस ओवर में अगर मिड विकेट वाइड स्लॉग ऑन के ऊपर अगर कैच लपक लिया जाता तो वो 4 रन बचाए जाते। यानी कि वो छोड़ा हुआ कैच इस गेंदबाज की गलती नहीं है, भले ही उनके एनालिसिस पे आएगा कि 4 रन इनके गेंद के ऊपर हासिल किए गए हो, वरना मैं कहूंगा ये सफल ओवर है। ये कामोटे के लिए डेथ ओवर में सफल ओवर है। आगे जाके ये यंग टैलेंट एक डेथ स्पेशलिस्ट बॉलर बन सकता है। बहुत ही बढ़िया। तब देखना ही होगा किस तरह से इन रनों का पीछा होता है। टोटल 60 रन स्कोर कार्ड के ऊपर, 61 रनों की जरूरत, लेकिन आगे का आंखों दिखाल बनाएंगे और बताएंगे, बयान करेंगे अपनी जुबानी, आगे की कहानी इस मैच की सुनाएंगे कुणाल दादे। तर नक्कीच पुढची लढत असेल सांभारले आणि सांभारले आणि नावा। तर नावा संघ आणि सांभारली संघ इथे उपस्थित राहायचं आहे लगेच। तर थोड्याच वेळामध्ये ती लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल। Halo, halo, halo cek, halo cek. धन्यवाद प्रवीणजी दुगाडे.
आई11 क्रिकेट संघ ओवे आयोजित आई चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय कैलास शेठ म्हात्रे, अध्यक्ष आई ग्रुप रायगड तथा गुरुनाथ दादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आज पहिला दिवस उद्घाटनीय लढत आपल्या समोर रंगते. टॉस झाला, टॉस जिंकला जैनुमान कामोडे संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्या टीमच्या समोर आता टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 61 धावांचं. 5 षटकांची लढत आणि 61 धावा हे टार्गेट आहे जैनुमान कामोटे टीमच्या समोर. 9191 वडवली या टीमच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं. चेंज द गेम वडवली या नावाने डोंबिवली परिसरामध्ये कल्याण डोंबिवली परिसरामध्ये हा संघ खेळताना दिसतो आणि तब्बल 9 स्पर्धा या टीमने बक्षीस पात्र फेरीमध्ये फिनिश केल्या. त्या स्पर्धा जिंकण्याचा विक्रम त्यांनी केला आणि 10वी जी स्पर्धा आहे ती अवकाळी पावसामुळे जी स्टॉप झाली, जी थांबली, जी खेळकाळीची स्पर्धा होती, त्याही स्पर्धेमध्ये ते चांगल्या स्थितीमध्ये आहेत. तर याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे, मी विलास शेठ घरत यांना विनंती करतोय की आपण सत्कार व्यासपीठाकडे तिथे येतोय सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार कैलास शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. विलास शेठ घरत यांचा सन्मान. त्याचप्रमाणे उद्योजक संतोष शेठ यांना देखील विनंती आहे की या आपण आपला देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. उद्योजक संतोष शेठ रसायनीवरून ते इथे उपस्थित झालेले आहेत. आई ग्रुप एक अतिशय मोठा ग्रुप आहे आणि बरेच पाहुणे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे सुनील मुकादम दादांना देखील विनंती आहे ही आपण तसेच आमचे मोतीराम दादा दलवी एक लेजंड क्रिकेटर, माजी क्रिकेटपटू दातिवलीचे आमचे मोतीराम दादा दलवी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय आमचे हरचंद शेठ पाटील वडवली एक अतिशय बिग सपोर्टर. त्याचप्रमाणे आमचे रोंजनचे माजी क्रिकेटर बालाराम पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. तसेच वैभव पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपला देखील सन्मान इथे केला जाईल. तसेच आमचे मणिलाल घरत नवनाथ मोरे यांना देखील विनंती आहे की आपण देखील या. तर नवनाथ मोरे आणि वैभव पाटील रोंजन यांचा सन्मान या व्यासपीठावरती. तर वलिया पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स कुणालजी दाते. धन्यवाद संदीप पाटीलजी आणि सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सलग 2 डॉट बॉल टाकलेत. कमलेश पाटीलने लोअर फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटला दिशा दिली, तिथे 1 रन मिळेल. चेतन गोवारीद्वारे टीमचं खातं उघडलं जाते. जैनुमान कामोटेचं 1 रन पार करायचे त्या मॅच मध्ये 60. आता इथून पुढे कारण 1 धाव झाली आहे. 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आहे. 1 धाव स्कोर बोर्डवर, त्यामुळे 60 रन इथून पूर्ण करावे लागतील पुढे. पहिले 2 डॉट बॉल टाकलेत गोलंदाजी करत असताना कमलेशने, त्याच्यानंतर 1 सिंगल आणि आता मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय जैनुमान कामोठे संघाचा मातब्बर खेळाडू विलास कांबळे म्हणजेच बारक्या. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, 1 गली, 1 पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट कव्हर ठेवण्यात आलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. डीप मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑफ आहे आणि 1 मिड ऑन. गोलंदाज तयार कमलेश. बारक्यासाठी वाईड यॉर्करचा प्रयत्न, अक्षरशः नमवलं मी म्हणेन बारक्याला आणि इथे सरळ जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. खासियत आहे कमलेशची गोलंदाजीमध्ये. एक आक्रमक खेळाडू या टीमचा.
चेंज द गेम वडवली या नावाने हा संघ कल्याण डोंबिवली परिसरामध्ये खेळतो. या परिसरामध्ये येत असताना 9191 वडवली या नावाने या स्पर्धेमध्ये उतरलाय. मोठी गोष्ट. यावेळेला फटका चांगला ऑन दी खूपच चांगला फटका. बॉल चाललाय सरळ कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बारक्याच्या बॅट मधून पहिला चौकार. चार धावा मिळाल्यात बारकेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. रन बॉल आतापर्यंत. फुल टॉस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला ड्राईव्ह इथे दाखवत असताना बारक्या कांबळे अशा पद्धतीने पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जनुमान कामोडे संघाची 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा आहेत 9. हॅलो. तर याच दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी या स्पर्धेला आपली अमूल्य उपस्थिती दाखवली ते सन्माननीय विलास शेठ घरत यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देणगी स्वरूपामध्ये 2500 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केलाय. त्याबद्दल मी माजी सरपंच विलास शेठ घरत यांचं हार्दिक आभार व्यक्त करतोय. 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बारके अतिशय महत्वाचा खेळाडू या टीमचा त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. या 2 चौकाराच्या मदतीने धावा आहेत स्कोर बोर्डवर 9. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी ऋतिक पाटीलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे कॅप्टनच्या माध्यमातून. विकास पाटील टीमचा कॅप्टन जो टॉससाठी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होता. विकास विशाल मातब्बर खेळाडू या टीमचे. पहिलाच बॉल फेस करत असताना बॉल पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. चांगली बॅटिंग आता मैदानामध्ये फलंदाज चेतन गोवारीच्या बॅटमधून हा षटकार आलाय. पहिले 2 डॉट बॉल खेळला होता चेतन. दबाव होता आणि तो दबाव झुगारून पहिल्याच बॉलवर एक उत्तुंग षटकार ठोकलाय. ऋतिक पाटीलचं भव्य स्वागत केलंय या आई 11 क्रिकेट संघ आयोजित आई चषक 2021 मध्ये. मोठी स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धा तुमच्या भेटीला आलेल्या सूत्रबद्ध आणि नियोजित स्पर्धा तुम्ही अनुभवताय. लेट कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. सुंदर झेल तिथे पकडला जयेशने. फलंदाज चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसरा बॉल कमी गतीचा होता आउटसाइड द ऑफ स्टंप आणि ते फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. लेट कट आणि सरळ गेला थेट हातामध्ये. क्षेत्ररक्षक होता तिथे जयेश आणि जयेश कडून कुठली चूक झालेली नाहीये. चांगला झेल त्याने टिपला. फलंदाज चेतन गोवारी आउट. नवीन फलंदाज परेश म्हात्रे. बारके बरोबर साथ देणं गरजेचं आहे. बारके वेल फिनिशर आहे या टीमचा. शेवटपर्यंत जर लढला या मॅच मध्ये तर सामना कधीही तो फिरवू शकतो कामोटे गावाच्या दिशेने. परंतु चेंज द गेम वडवली या टीमच्या नावामध्ये चेंज द गेम आहे. नेहमी चेंज द गेम प्रत्येक टीमच्या विरुद्ध वेगळ्या पद्धतीने खेळण्यासाठी हा संघ जाणला जातो. या स्पर्धेमध्ये 9191 वडवली या नावाने उतरलाय. बोल तयार. ऋतिक पाटील 4th विकेटने. फुल टॉस होता. दिशा दिली. खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
स्वर्गीय शकील पटेल यांच्या गाडीचा क्रमांक होता 9191 आणि अमान 11 वडवलीच्या माध्यमातून आज संघ मैदानामध्ये खेळतोय. तर ही एक मोठी गोष्ट आहे. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या अनेक आठवणी आहेत. आमचे जवळचे मित्र झहीर पटेल यांचे बंधू. आखू टप्प्याचा बॉल हा फॉर्म पुल केलाय. पुल सक्सेसफुल ठरेल. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे जातो. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट्स 6. पंचवीस धावा स्कोर बोर्डर आहेत. चांगली बॅटिंग करत असताना परेश मात्रे पहिले 2 बॉल फेस केले. 10 धावांची खेळी त्याने साकारली 500च्या स्ट्राईक रेटने. तर याच दरम्यान आमचे नितेश शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. हॅलो. 25 धावा स्कोर बोर्डवर. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आल्या आल्या धावांचा पाऊस पाडत असताना या रखरखत्या उन्हामध्ये फलंदाज परेश मात्रे हे करावं लागेल. ओरपिच बॉल खूप चांगला ऑफ ड्राईव्ह ताकद आहे या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न रुपेश होता डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण रुपेशच्या माध्यमातून. धावा मात्र रोखू शकणार नाही. रन झालेली आहे 1 आणि या सिंगल बरोबर रन झालेला आहे 26. संघर्ष करावा लागेल. दोन्ही टीम मातब्बर आहेत. आजचा ग्रुप जर पाहिला तर ग्रुप ऑफ डेथ म्हणायला हरकत नाहीये. प्रत्येक संघ वरचढ. त्या परिसरातून प्रत्येक संघाने मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि या स्पर्धेची हीच ओळख आहे. सुरुवात धमाकेदार असते या स्पर्धेची आणि शेवट त्यापेक्षा गोड. कारण हा जो भव्य दिव्य सभामंडप पाहताय हा कमी पडतो. एवढे पाहुणे या स्पर्धेला भेट देऊन आशीर्वाद देऊन जातात. खूप चांगला ड्राईव्ह इथे दाखवलाय. यावेळेला थोडासा चुकला होता रुपेश. त्याला वाटलं त्या साईडला बॉल जाईल आणि लगेच स्वतःला सावरलं. एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला ड्राईव्ह इथे दाखवत असताना फलंदाज बारक्या कांबळे. अशा पद्धतीने ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या जनुमान कामोठेच्या 27. पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये 61 रनचा आणि आतापर्यंत 27 धावा त्यांनी स्कोर बोर्डवर लावल्यात. त्यामुळे येणारे अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. आता या मॅच मध्ये 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांची आवश्यकता आहे. दोलायमान अवस्थेमध्ये सामना आहे. सहजासहजी हार मानणार नाहीयेत जय हनुमान कामोठे हे सर्वच खेळाडू. परंतु कमलेश हे षटक अतिशय निर्णायक ठरेल. या षटकामध्ये कमलेश किती धावा देतोय, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कितपत रोखण्यामध्ये त्याला यश मिळतंय याच्यानंतर 12 बॉलचं समीकरण ठरेल. सामन्यामध्ये पारडं कोणाचं जड होईल. अतिशय महत्वाचं षटक या सामन्यातलं. कमलेश पाटील पहिला बॉल खूप चांगला ड्राईव्ह इथे दाखवत असताना स्वीपर कव्हरला डीप मध्ये जयश आहे. 1 रन कंप्लीट होते. थ्रो चांगला येतोय. क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो हा संघ 9191 वडवली म्हणजे चेंज द गेम. सध्या मैदानामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण परंतु तेवढाच मातब्बर संघ आहे हनुमान कामोठे. अनेक स्पर्धा यांनी देखील जिंकल्यात. सातत्याने क्रिकेटवर यांचं देखील अधिराज्य राहिलंय पनवेल रायगड परिसरामध्ये. त्याच्यामुळे नजर असेल या मॅचवर सर्वांचीच. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना कमलेश पहिला बॉल 1 रन स्ट्रायकिंग एंडला. परेश बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. आता थर्ड बॅनला जाईल बॉल सीमारेषा पलीकडे कारण आउटफील्ड फास्ट आहे आणि हा येतोय चौकार. 16 चेंडूमध्ये आता 29 धावांची आवश्यकता. परेशने मैदानामध्ये आल्या आल्या चौकार आणि षटकारांचा पाऊस पडलाय. पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर चौकार. 4 बॉलमध्ये 15 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. त्याचमुळे दबाव वाढतोय टीम 9191 वडवलीवर. परेश त्या स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता समोर परंतु बॅटच्या आतमधल्या कडेला बॉल लागलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला जातोय बॉल तोपर्यंत फॉलो थ्रू मध्ये स्वतः धावत जाऊन
बॉल अडवलाय गोलंदाज कमलेश पाटीलने. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 33. आता बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 28 धावा हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. बारक्या पाहूया कशा पद्धतीने खेळतोय. ज्यावेळेला पहिल्यांदा फेस केलं होतं बारक्याने त्यावेळेला चौकार ठोकले होते कमलेशला. 2 लगातार चौकार त्याच्या पॅटमधून आले होते. पाहूया आत्ता कसा खेळतोय. यावेळेला विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना पाहूया पंचांचा इशारा. बॅटची कडा घेतली आहे हो आणि ते झेल देखील सुटलाय. बॉल सीमा पार चौकार. या स्पर्धेमध्ये आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे आयुष हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ इथे उपलब्ध आहे आणि जर कोणाला दुखापत झाली तर फर्स्ट एड ची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाईल. दुखापत जास्त गंभीर असेल तर मात्र हॉस्पिटलाइज त्या खेळाडूला केलं जाऊ शकतं. यावेळेला आणखीन एक झेल सोडलाय फ्लाय स्लिप मधून. आणखीन एक चौकार. खराब कामगिरी. टीम 9191 वडवलीची 2 झेल सोडलेत आणि 2 झेलाबरोबर 2 चौकार देखील मिळालेत जेनुमान कामोठेला. 13 चेंडूमध्ये आता 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षणाची साथ लाभताना दिसत नाहीये. कॉन्फिडन्स देत असताना सर्वच खेळाडू कमलेशला करणार तर काय. विकेट किपरने झेल सोडला. चौकार आला. त्यानंतर स्लिप मध्ये झेल सुटला गेला. आणखीन एक चौकार आला. दबाव जो बनवला होता तो मात्र दबाव थोडासा संपलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरचा. 13 बॉल 20 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खाली लागतोय बॉल बॅटच्या आतमध्ये आणि तोपर्यंत स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. टायमिंग जुळताना दिसत नाहीये. बारक्याचा अखेर 1 धाव मिळते. स्ट्राईक ठेवेल बारक्या स्वतःकडे आणि आता 12 चेंडू मध्ये रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. जयनुमान कामोठेला 19. या पण ऐकूया ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानामध्ये. या पण ऐकूया चांगलं संगीत. थँक्यू डीजे थँक्यू. गावदेवी 11 नावा आणि साई समर्थ चांबारली या दोन टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचे आमच्या मुख्य व्यासपीठावर. साई समर्थ चांबारली आणि गावदेवी 11 नावा. साई समर्थ चांबारली या संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. गावदेवी 11 नावा या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्याला उपस्थिती दाखवायचे. 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. तो 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी फलंदाजी करणारा संघ जयनुमान कामोठेला 9191 वडवलीच्या विरुद्ध खेळत असताना. बारके अजूनही मैदानामध्ये खेळतोय. 2 जीवदान त्याला मिळाले फ्लाय स्लिप मध्ये आणि एक विकेट किपरच्या हातातून झेल सुटला. बघूया तो हा सामना फिनिश करेल का. गोलंदाजी मार्कवर येत असताना दिसेल शुभम पाटील. 6 चौकार आतापर्यंत या डावामध्ये आलेत. षटकार लागले 2. त्यापैकी बारक्याच्या खात्यामध्ये 4 चौकार आहेत. यावेळेला ऑफ ड्राईव्ह लॉफ्टेड ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. कहाणी में ट्विस्ट आणि इथे फलंदाज बाद होईल.
रुपेशने घेतला एक चांगला झेल आणि फलंदाज बारक्या कांबळे बाद. या मॅच मध्ये अजूनही चुरस कायम. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. यानंतर होणारी लढत गावदेवी 11 नावा विरुद्ध साई समर्थ चांभारली. या मॅच मधून जो विजेता संघ ठरेल त्यांनी कुठेच जायचं नाहीये. लगेचच आपली लढत खेळवली जाईल, लक्षात घ्या. थर्ड मॅच इथे डॉट बॉल आलाय. दबाव वाढेल. पहिले 2 डॉट बॉल आलेत. 19 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 बॉल 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये अतिशय महत्वाचा षटक आणि खूप चांगली गोलंदाजी करत असणार शुभम. फुल टॉस टाकला, चूक केली आणि इथे समजतंय चुकीला माफी नाही. बॉल सीमारेष आपल्याकडे मिड विकेटला येतोय. षटकार. परेशने दमदार बॅटिंग केली आहे. परेशच्या विरुद्ध तुम्ही फुल टॉस बॉल टाकू शकत नाही, कारण परेशने जेव्हापासून मैदानामध्ये तो आलाय षटकार आणि चौकाराचीच परिभाषा तो बोलतोय. त्यामुळे इथे मोठी चूक केली शुभमने. फुल टॉस होता आणि त्याला पाठवला मिड विकेटला 6 धावांसाठी. एक उत्तुंग षटकार. आणि आता या मॅच मध्ये 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 13 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, लक्षात घ्या. रन चेस कराव्याच लागतील. 9 चेंडू 13 धावा. आखून टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॉल चाललाय मागे, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराबरोबर अर्धशतक पूर्ण होते. धावा झालेल्या आहेत 52 जयनुमान कामोटीची. या मॅच मध्ये आता रन करायचे आहेत. 8 चेंडू मध्ये 9 रन, 8 बॉल आणि 9 धावा. चांगली फलंदाजी परेशची या सामन्याच्या दरम्यान. आक्रमक आणि आक्रमकच दिसलाय. पहिल्या बॉल पासून तुटून पडलाय विरोधी गोलंदाजांवर. आणि पहिले 2 चांगले बॉल टाकल्यानंतर शुभमने चूक केली. एक फुल टॉस आणि त्याच्यानंतर शॉर्ट बॉल. शॉर्ट बॉलला फाईन लेग लॉंग लेगच्या मधून पाठवला. हुक करत असताना 4 धावा तिथे मिळाल्या. फुल टॉस वर षटकार ठोकला मिड विकेटला. आणि आता समीकरण आहे 8 बॉल मध्ये फक्त 9 धावा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. समोर खेळलेला फटका ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. थ्रो चांगला आहे आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद. तर आणखीन एक विकेट इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाले. परंतु या मॅच मध्ये आता रन करायचे आहेत 7 बॉल मध्ये 8. 7 बॉल आणि 8 धावा. 1 रन तर मिळाली आहे जयनुमान कामोटेला. डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दरम्यान रुपेशच्या माध्यमातून आणि तेवढाच चांगला थ्रो सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. अख्खू टप्प्याचा बॉल, परंतु यावेळेला कट होतोय बॉल. बाहेर निघाला. पिचिंग झाल्यानंतर सरळ जातो विकेट किपरचा वेध घेणारा. इथे येतोय डॉट बॉल. अजूनही चुरस कायम, संघर्ष कायम या सामन्यामध्ये. 6 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता. 6 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. टीम I11 क्रिकेट संघच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं. आई चषक 2021 मध्ये कैलास शेठ मात्रे अध्यक्ष आई ग्रुप रायगड आणि त्याचबरोबर गुरुनाथ दादा मात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आज पहिल्या दिवसाचा खेळ तुमच्या समोर रंगतोय. आज तब्बर संघांचा भरणा असलेला क्रिकेट पहिला रोमहर्षक होतोय. 6 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8 रन. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आलाय रोशन मात्रे आणि गोलंदाजी मार्कवर आलाय विशाल पाटील. एक्सपिरियन्स याच्याकडे भरपूर आहे, अनुभव याच्याकडे आहे. पाहूया कशी गोलंदाजी करतोय. 6 बॉल मध्ये 8 रन डिफेंड करायचे आहेत. या क्रीडांगणावर तसं पाहिलं तर थोडंसं कठीणच काम, परंतु अनुभव आहे. अनुभव पणाला लावून गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल या षटकातला. पहिला बॉल फुल टॉस. चूक केली आणि इथे मात्र फुल टॉसला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावाने खातं उघडले रोशन मात्रेने स्वतःच आणि आता धावा करायच्यात फक्त 2. हे सांगतोय गाणं. रोशन आल्या आल्या मैदानामध्ये मोठा षटकार त्याने ठोकून दाखवला टीमला आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असेल आता या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला तो खेळतोय. 5 चेंडू मध्ये 2 धावा कंपल्सरी टार्गेटचे असा नियम आहे. चेंज द गेम. पाहूया पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतील का. बोल तयार. राऊंड विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस. बॅटची कडा घेतली. गलीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. थ्रो चांगला येतोय. स्कोर लेवल तिथे होता. क्षेत्ररक्षक जयेश. 1 धावेची आवश्यकता असेल आता या मॅच मध्ये. 4 चेंडू मध्ये 1 रन. हा कारनामा क्रिकेट मध्ये भरपूर वेळेला झालाय. या धावा डिफेंड केल्या जातील का. परिसरामध्ये अजित पुत्रन येतात पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी. त्यांनी हा कारनामा केलाय. 3 विकेट. हॅट्रिक घेत असताना 1 रन दिली नव्हती. त्यांच्या कारकिर्दीमधला अविस्मरणीय सामना तो. आणि आता या मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय परेश. फुल टॉस टाकला आणि परेशने सामना संपवला असं चित्र आहे. बॉल सरळ डगआउट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच आहे खेळाडू परेश मात्रे ज्याने 33 धावांची खेळी केली आणि त्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विश्वास शेठ भगत यांच्या वतीने हे पारितोषिक त्यांना इथे दिलं जाईल. तर परेश मात्रे मॅन ऑफ द मॅच. 33 धावांची खेळी. 500 रुपयाचं पारितोषिक देखील त्याच्यासाठी आहे. या आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला सन्मानित केलं जाईल. आणि आता जाऊया प्रेझेंटेशन साठी संदीप पाटील सर यांच्याकडे. तर नक्की